त्यामुळे आता मणिपूरमध्ये किंवा मणिपूरची स्थिती काय आहे, नेमकं कशा पद्धतीची अस्वस्थता आहे? काही जणांनी निषेधाचे कार्यक्रम घेतले, काही ठिकाणी स्लोगन देऊन मोर्चे काढले गेले, सगळं झालं. तर तुम्ही तिथे अशा प्रकारच्या घटना घडत असताना जाण्याचा निर्णय घेतला. तर नोकरशाही व्यवस्था आम्हाला सतत सांगत होती की तुम्ही तिकडे जाऊ नका, खूप तणाव आहे. खेळताना सुद्धा असे 5-6 मुलांना उभे करायचे आणि एकाच्या हातामध्ये लाकूडच असायचं, पण ती बंदुकीसारखं घेऊन. दुसरे आपल्या मध्ये येऊन विष पेरतायत. एक दिवस मला इथे झोप लागत नव्हती. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. मणिपूरच्या बातम्या तुम्हाला मुख्य माध्यमांमध्ये दिसत नाहीये. नेमकं तिथे काय चालू आहे? सुरुवातीला ज्यावेळेस तिथल्या असणाऱ्या महिलांच्या संदर्भातला व्हिडिओ प्रसारित झाला, त्यानंतर मात्र संपूर्ण देशामध्ये त्या संदर्भातली चर्चा होती. पण मात्र त्याच्या संदर्भातली कुठलीही चर्चा आता सुद्धा तिथले स्थानिक वृत्तपत्र किंवा तिथले स्थानिक माध्यम वगळता देशातल्या कुठल्याही मुख्य प्रवाहाच्या माध्यमामध्ये तुम्हाला दिसत नाहीये. त्यामुळे आता मणिपूरमध्ये किंवा मणिपूरची स्थिती काय आहे, नेमकं कशा पद्धतीची अस्वस्थता आहे, नेमकं त्यामागचं कारण काय आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत विश्वग्राम संस्था जी आहे गुजरातमधली, तिच्या माध्यमातून तिथे काम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, मदत कार्य करण्यासाठी गेलेले 2 दिग्गज प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. एक तर डॉक्टर नीता साने आपल्या सोबत आहेत आणि दुसरं शुभदा चव्हाण. या दोन्ही जण जे आहेत ते तिकडे गेले होते. तुमचं स्वागत आहे नीताताई आणि शुभदाताई मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद. पहिल्यांदा मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही मणिपूरला जाण्याचं कारण काय होतं आणि कसं ते ठरलं? पहिल्यांदा ते पहिलं सांगा, मग नंतर आपण त्या पुढच्या चर्चेकडे जाऊया. जुलै महिन्यामध्ये 2 बायकांचा जो व्हिडिओ आलेला होता, त्यांची नग्न धिंड काढलेली होती आणि एकूण ज्या पद्धतीने त्यांच्याशी लोकांचं वर्तन चाललं होतं ते बघितल्यानंतर एक अस्वस्थता मनामध्ये होती. आणि हा म्हणजे काय, ह्या बायकांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, ही एक अस्वस्थता होती. पण ती अस्वस्थता व्यक्त होण्यासाठी काही माध्यम मिळत नव्हतं किंवा एक आम्ही स्थानिक कार्यक्रम वगैरे आपण घेतले त्यावेळेला. काही जणांनी निषेधाचे कार्यक्रम घेतले, काही ठिकाणी स्लोगन देऊन मोर्चे काढले गेले, सगळं झालं. पण तिथे प्रत्यक्षातली परिस्थिती जाणून घेण्यासाठी काय आपल्याला करता येईल, हा एक प्रश्न मनामध्ये होता. आणि त्याच वेळेला विश्वग्राम म्हणून आमची जी गुजरातमधली संस्था आहे, त्या संस्थेच्या बरोबर आमची चर्चा सुरू झालेली होती आणि तेही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. त्याच्यातनं असं पुढे आलं की आपण तिथे जाऊन काहीतरी काम केलं पाहिजे आणि त्या काम करण्यासाठी तुम्ही दोघी तयार आहात ना, असं त्यांनी आम्हाला विचारल्याबरोबर आम्हाला जायचं, आमच्या मनात तो प्रश्न होताच. त्यामुळे लगेच आम्ही दोघींनी त्यांना होकार दिला की आम्हाला येऊन मणिपूरमध्ये रिलीफ कॅम्पमध्ये काम करायचंय. तुम्ही दोघी जणांनी ज्या काळामध्ये म्हणजे मणिपूरमधनं बातम्या येतात, प्रचंड भयावह अशा बातम्या होत्या की तिथे माणसं माणसाला मारतायत, अशा पद्धतीची सगळं म्हणजे तिथे नरसंहार सुरू होता. आणि असं असताना तुम्ही हे धाडस कसं काय केलं? यामागे काय कारण काय होती की तिकडे जाण्याचं? लोक उलट अशा अस्वस्थ किंवा जिथे कुठेतरी दंगल घडत आहे तिथून लांब पळत असतात. तिथून आपल्याला वाचवता कसा येईल, स्वतःचा जीव कसा वाचवता येईल. तर तुम्ही तिथे अशा प्रकारच्या घटना घडत असताना जाण्याचा निर्णय घेतला, काय कारण होती त्यामागे? या बाबतीत मी असं सांगू इच्छिते की विश्वग्राम संस्थेबरोबर आम्ही यापूर्वी काम केलेलं आहे. ही मुळात काश्मीरमध्ये मुलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करते, विशेषतः पहाडी भागामध्ये ज्या मुलांना शिक्षण घेण्यात अडचणी येतात त्यांच्यासाठी. त्यामुळे विश्वग्राम वर आमचा जास्त विश्वासही होताच. आणि एक आम्हाला इथे स्वस्थ बसवत नव्हतं की एवढा अन्याय अत्याचार तिथे घडत असताना, ज्या मेनस्ट्रीम मध्ये बातम्या येत नाहीत पण आपले जे काही मित्रमंडळी किंवा जे तिथे जाऊन आलेली एक मैत्रीण आहे तिच्याकडून कळत होत्या बातम्या. तर त्यावेळी सगळेजण घरातले आणि आजूबाजूचेही म्हणत होते की तुम्ही एवढी रिस्क का घेताय. तरी सुद्धा आम्हाला असं वाटलं की नाही, आपण जाऊन बघणं हे आपलं कर्तव्य आहे. जिथे काही भीती नसते अशा ठिकाणी तर आपण जातोच, पण अशा ठिकाणी जाऊन काम करता आलं तर आम्हाला त्याच्यामध्ये जास्त समाधान मिळेल असं वाटलं, म्हणून आम्ही गेलो. थोडं थांबवतोय तुम्हाला, व्हिडिओ आपण चालू करूया. त्या संदर्भातलं तुम्ही जे फोटोज आपल्याला पाठवलेले आहेत ते जर आपल्या प्रेक्षकांना दाखवू. तर तुम्ही या ठिकाणी जाण्याचा जो निर्णय घेतला, अत्यंत कठीण परिस्थिती होती. तुम्ही कशासाठी गेला होता आणि जाताना तिथे पोहोचताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या नेमक्या?
त्या जरा सांगा तुम्ही, कारण की असं जाणं सहज सोपं नव्हतं कुणालाही तिथे. एक तर आमच्या मनातली अस्वस्थता आम्हाला बसू देत नव्हतीच घरामध्ये, ते एक कारण होतंच तिथे जाण्याचं. आणि त्यामुळे मग आम्ही मुंबईहून निघालो, ते थेट आम्ही इम्फाळला गेलो. इम्फाळहून मग पुढे आम्हाला चोराचांदपूरला पोहोचायचं होतं, की जे साधारणतः 40-45 किलोमीटर इम्फाळपासून आहे. अंतर कमी आहे, पण जाण्याचा मार्ग मात्र आमचा खूप खडतर होता. कारण ह्या ठिकाणी जायचं पण आम्हाला अर्थातच इम्फाळहून चोराचांदपूरला जाण्यासाठी परमिशन मिळणं सरकारकडनं हे खूप महत्वाचं होतं. कारण सरकारी परमिशन शिवाय कुठेही जाणं येणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळे ती परमिशन मिळण्यासाठी आम्ही खूप वाट बघत होतो 2-3 दिवस, पण आम्हाला ती परमिशन मिळत नव्हती. कारण संपूर्णतः नोकरशाही व्यवस्थेचे आपल्याला सगळ्यांना अनुभव आम्हालाही आले. कारण नोकरशाही व्यवस्था आम्हाला सतत सांगत होती की तुम्ही तिकडे जाऊ नका, खूप तणाव आहे, अतिशय वाईट परिस्थिती आहे, तुमच्या जीवाला धोका आहे. आणि हे सगळं सांगून आम्हाला तिथे जाण्यापासून ते परावृत्त करत होते. पण आमचा निश्चय होता की आम्हाला जायचंय. आणि त्यामुळे आम्हाला त्यांनी सांगितलं, आम्ही 2 तारखेला पोहोचलो आणि सांगितलं 4 तारखेला आम्हाला सांगतात तुम्ही परत जा. आम्ही इतके अस्वस्थ झालो होतो की आम्ही अजून काम पण नाही सुरू केलं आणि आम्हाला परत जायला मिळते. त्यामुळे ती खंत आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. आणि मग अशा वेळेला असं झालं की आपण परत जातोच तर निदान राज्यपाल मॅडमची भेट घेऊन जावं, असं म्हणून आम्ही राज्यपाल मॅडमना भेटायला गेलो. तर राज्यपाल मॅडमना जेव्हा कळलं की आम्हाला सरकारी परमिशन मिळत नाहीये आणि त्यामुळे आम्ही चोराचांदपूरपर्यंत पोहोचूच शकलेलो नाहीये, त्यावेळेला त्या म्हणलं असं कसं काय, तुम्ही तिथे जाण्याची खूप गरज आहे आणि तिथनं सारखे फोन येत आहेत की तुमची तिथे गरज आहे काम करण्याची, कारण तो भाग खूप अफेक्टेड आहे, आदिवासी एरिया सगळा. आणि त्यामुळे मग त्यांनी तिथल्या डीसीना फोन केला आणि विचारलं की एकूण परिस्थिती कशी आहे, हे 10 जण येत आहेत, त्यामुळे तिथे येण्यात काही प्रॉब्लेम नाही ना वगैरे. मग डीसीने सांगितलं नाही, आम्ही उलट त्या टीमची वाट बघतोय, कारण काम करण्याची खूप गरज आहे सगळ्यांना तिथे. आणि मग सगळी चक्र राज्यपाल मॅडमनी फिरवली आणि आमची जायची व्यवस्था झाली. 6 डिसेंबरला आम्ही इम्फाळहून निघालो चोराचांदपूरला जायला. पण तिथे जाणं खूप अवघड होतं, कारण एकतर मैतेई आणि कुकी संबंधांमुळे मैतेई कुकी एरियात जाऊ शकत नाही, तो कुकी मैतेई एरियात येऊ शकत नव्हते. त्यामुळे आम्हाला चोराचांदपर्यंत पोहोचवणार कोण आणि कसं. त्यामुळे आम्ही 3 गाड्यांमधनं, कारण आम्ही 10 जण होतो त्यामुळे एकेका गाडीमध्ये साधारणतः 4-4 जण असे करत आम्ही 10 जणांची टीम आमची गेली. इम्फाळ ते विष्णुपूर काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण तो सगळा एरिया मैतेई एरिया असल्यामुळे किंवा मैतेई बहुल एरिया असल्यामुळे तिथे सेफ होतं सगळं. पण पुढे विष्णुपूर पासून मोरंग पर्यंत आणि मोरंग पासून चोराचांदपूर पर्यंत तो सगळा एरिया मात्र खूप तणावपूर्ण वातावरणाचा एरिया होता. आणि त्यामुळे आम्हाला सोडायला आलेले जे ड्रायव्हर होते ते ड्रायव्हर मैतेई असल्यामुळे ते कोणत्याही प्रकाराने आम्हाला चोराचांदपूर पर्यंत सोडायला यायला तयार नव्हते. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी आम्हाला मोरंग पर्यंत सोडलं आणि आता आम्ही पुढे येणार नाही असं त्यांनी सांगितल्यानंतर आमची पुढची जायची व्यवस्था काय, कारण चोराचांदपूर म्हणून सुद्धा तिकडच्या गाड्या आम्हाला मोरंगला न्यायला यायला तयार नव्हत्या, कारण ते कुकी होते. त्यामुळे त्यांनाही भीती वाटत होती की आमचं काय होईल आणि ह्यांनाही भीती वाटत होती की आमचं काय होईल. त्यामुळे दोघंही तयार नसल्यामुळे आम्ही मोरंगमध्ये अडकून बसलो होतो. पण काय अर्थात त्यावेळेला आमची मिलिटरी सगळी चेकिंग चाललं होतं की तुम्ही कुठनं आलात, काय काम करणार आहात, कसं काम करणार आहात, सगळं आमच्याकडनं ती माहिती घेणं. त्यामुळे जवळपास आमचं टाउन सुलाखून त्यांनी आमची सगळी तपासणी केल्यानंतर मग ते म्हणले की आता दोन्हीकडच्या ह्याच्यातनं तुम्हाला तर तिथे जायचंय. मग त्यांनी त्यांच्या लष्करी गाडी जी असते ज्याच्यातनं ते नॉर्मली सगळ्या सामानाची ने-आण करतात आणि नॉर्मल माणसांना ते कधी नेत नाहीत त्यांच्या गाड्यांमधनं. तर त्यामुळे त्या 2 किलोमीटरचा जो बफर झोन होता त्या बफर झोन मधनं मिलिटरीच्या गाडीने आम्हाला तिथपर्यंत सोडलं. पण तिथे सुद्धा 2 किलोमीटरमध्ये सुद्धा आमच्या सातत्याने वेगवेगळ्या पोस्टिंगवरती चेकिंग होत होतं. चेकपोस्ट जे होते तिथे कुठनं आलायत, काय आलायत वगैरे. आणि त्या सगळ्या चेकपोस्टवरनं आम्ही जात चोराचांदपूरच्या बॉर्डरपर्यंत पोहोचलो. त्याला आम्हाला मिलिटरीवाल्याने सांगितलं पण की सर्वसामान्य माणसांना आम्ही कधी आमच्या गाडीमध्ये अलाव नाही करत, तुम्ही नशिबवान आहात की आम्हाला तुम्हाला आमच्या गाडीतनं जायला मिळालं. आणि असं करत करत आम्ही चोराचांदपूर पर्यंत पोहोचलो आणि मग तिथे आम्हाला न्यायला चोराचांदपूरच्या डीसी ऑफिस मधनं गाड्या आल्या होत्या. तुमची जी विश्वग्राम संस्था आहे गुजरात मधली आणि तुम्ही सगळं 10 जणांचं युनिट तिथे गेलो होतं, तर तुम्ही कुठल्या मदत कार्यासाठी तिथे गेला होता आणि काय तुमच्याकडे प्लॅनिंग, सोबत काय घेऊन गेला होता, कशा कशा पद्धतीची लोक तुमच्याकडे होती? विश्वग्राम जी संस्था आहे ती स्वतःला संस्था म्हणण्यापेक्षा स्वयंसेवकांचा गट असंच म्हणवते, कारण त्यांच्याकडे भरपूर असे स्वयंसेवक आहेत जे वेगवेगळ्या वेळी त्यांच्याबरोबर काम करतात. तर असे आम्ही 10 जण होतो आणि खरं आणखी 3 डॉक्टरांची टीम आमच्या बरोबर येणार होती, ती आलीही होती.
पण ह्या सगळ्या गडबडीमध्ये मग त्यांनी तिकीट कॅन्सल केलं, जायचं नाही म्हणून, तर मग त्यांच्या संस्थेने त्यांना पुन्हा येऊ दिलं नाही. त्यामुळे आमच्यासोबत आम्ही 9 जण आणि 1 डॉक्टर असे 10 जण आम्ही गेलो होतो. आणि विश्वग्रामचं खासियत अशी आहे की ते जिथे जातात त्या ठिकाणी स्वतःचा स्वयंपाकी घेऊन जातात. म्हणजे राहण्याची व्यवस्था कोणी करून दिली की स्वयंपाकी वगैरे त्यांचं असल्यामुळे मग ते सामान सगळं आणून किंवा इथूनच घेऊन जाऊन ती व्यवस्था जेवणाची स्वतः करून घेतात. तर असे आम्ही तरुण आणि वयस्कर असे मिळून आम्ही 10 जण होतो, 1 डॉक्टर होत्या. आणि त्याप्रमाणे आमचं काम असं होतं की आम्ही शक्यतो 2 प्रकारे काम केलं. एक मेडिकल कॅम्प केला ज्यात एक डॉक्टर आणि तिच्याबरोबर नीता असं दोघांची एक टीम होती. आणि बाकीचे आम्ही 8 जण आम्ही मुलांमध्ये मिक्स व्हायचो. म्हणजे आम्ही कुठल्याही कॅम्पमध्ये गेलो की तिथल्या मुलांना गोळा करायचो आणि त्यांना असं आपण कागदाच्या वस्तू बनवून देतो, ते बनवणं शिकवणं किंवा त्यांच्याबरोबर गाणी म्हणणं, त्यांच्याबरोबर डान्स करणं असं करायचो. एकूण म्हणजे ती मुलं ज्या ट्रॉमामधनं जात होती त्याच्यामधून त्यांना काहीतरी रिलीफ मिळावा, त्यांच्या घरच्यांना रिलीफ मिळावा. कारण मुलं असल्याबरोबर मोठी माणसं देखील तिथे असायची. आणि मग आमच्या ह्या सगळ्या अशा कामांमधून त्या लोकांशी आम्ही जोडले जायचो. आणि असं आम्हाला असाही अनुभव आला की काही लोकांनी असं म्हटलं आमची मुलं आज किती दिवसांनी हसली आणि आम्हाला सुद्धा टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटलं. कारण त्यांना बाकी कोणी भेटायलाही येत नाही. अशा संस्था कोणी आल्या तरच त्यांचा बाहेरच्या जगाशी सध्या संपर्क आहे. आणि वातावरण अतिशय तणावपूर्ण आहे. त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याच्या समस्या आहेत. इथे रिलीफ कॅम्प्समध्ये किती दिवस राहायला लागेल हे त्यांना माहित नाही. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे कुठलीही वस्तू त्यांना देण्यापेक्षाही त्यांच्याबरोबर बोलून त्यांना मोकळं करणं त्यांना जास्त गरजेचं वाटलं असं आम्हाला वाटतं. आणि आमचं हे जे काम होतं ते आम्ही तशा पद्धतीने करत होतो. मेडिकल कॅम्पमध्ये त्या डॉक्टर आणि नीता मग त्या लोकांच्या तपासण्या करायच्या. तुम्ही ह्या सगळ्या याच्यातनं म्हणजे काम करत असताना असे किती दिवस तुम्ही तिथे होतात आणि किती दिवसात तुम्ही काय काम तिथे केलं आणि काय अनुभव आहेत तुमचे? आम्ही तिथे साधारणतः 14 दिवस होतो. आणि जसं आता शुभदा म्हणली तसं की मुलांबरोबर नुसतं खेळणं, गप्पा, कारण भाषा हा तर खूप मोठा प्रॉब्लेम होता. भाषा त्यांची आम्हाला समजत नव्हती, आमची त्यांना समजत नव्हती. कारण इंग्लिश हिंदी येणारी माणसं सुद्धा एखाद दुसरा कोणीतरी सापडायचा. पण मेडिकल कॅम्पमध्ये सुद्धा आम्हाला ते अनुभव आले की कोणीतरी हिंदी किंवा इंग्लिश जाणणारा असेल तरच आम्ही त्या लोकांशी पेशंट बरोबर संवाद साधू शकत होतो. नाही तर पेशंट बरोबर संवाद साधणं काय होतंय हे विचारणं सुद्धा इतकं मुश्किल होतं. त्यामुळे भाषा हा खूप अडथळा होता मधला. पण आम्ही एकूण म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे काय म्हणायचं, हातवारे करून, चेहऱ्यांचे हावभाव करून किंवा त्या मुलांना उचलून घेणं, त्यांना नाचवणं, ह्या सगळ्या गोष्टींमधनं आम्ही काहीतरी वेगळं करतोय त्यांच्यासाठी, आम्ही कोणीतरी वेगळे आहोत. कारण ती मुलं सुद्धा इतक्या ट्रॉमामध्ये आणि घाबरलेली होती. कारण त्या मुलांना जे काही म्हणजे लहान वयामध्ये स्वतःचं घर जळताना बघणं हा त्यांच्यासाठी किती मोठा धक्का असू शकतो. म्हणजे आपल्याला साधं खर्चटलं तरी आपण लगेच त्याचा इतका भाऊ करतो. आणि तर अख्खं घरातली काही माणसं जाळताना किंवा त्यांना मारून टाकताना वेगवेगळ्या पद्धतीने बघितलेली होती. तो ट्रॉमा तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलांच्या मनावरती होता. आणि त्यामुळे आम्ही ज्याला कॅम्पमध्ये गेलो तिथे सुद्धा त्यांना तुम्ही जर का चित्र काढायला सांगितलीत किंवा त्यांचे काही खेळ घेण्याचा प्रयत्न केला तर त्या चित्रांमध्ये सुद्धा कुठेतरी झाकलेला सूर्य म्हणजे काळा झालेला सूर्य असायचा किंवा बंदूक आणि बंदुकीतनं कोणीतरी गोळ्या मारते, घरांना आगी लावलेली आहेत. म्हणजे झाड काढताना सुद्धा अर्ध झाड ते हिरवं दाखवायचे आणि अर्ध झाड काळं झालेलं दाखवायचे. इतका त्या मुलांच्या मनावरती तो एक इफेक्ट जो आहे त्या संपूर्ण परिस्थितीचा तो झालेला होता. आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की त्यांना आम्ही विचारलं पण तुम्ही चंद्र का, सूर्य तर पिवळा असतो, तुम्ही का किंवा केशरी असतो, तुम्ही का काळा दाखवताय? त्यामुळे आमचं आयुष्य आता इतकं अंधकारमय झालंय की आम्हाला सूर्य आमचा आता आणि तिथे मणिपूरमध्ये सूर्याला खूप देव म्हणून मान्यता आहे, खूप मानतात तिथे. आणि त्यामुळे आमचं आयुष्य जिथे भकास झालंय, अंधकारमय झालंय, तिथे आमचा सूर्य तरी काय असणार आहे? तो आमचा देव असला तरी तो सुद्धा आता अंधकारमयच झालेला, अशी त्यांची उत्तरं होती. खेळताना सुद्धा असे 5-6 मुलांना उभे करायचे आणि एकाच्या हातामध्ये लाकूडच असायचं पण ती बंदुकीसारखं घेऊन तू कोण आहेस, तू कोण आहेस, तू कोण आहेस विचारायचं. मग तो सांगायचा की नाही मी कुकी नाहीये, मी मैत्री नाहीये, असं करून मग जा नाही तर कुकी आहे म्हटलं तर गोळी घालणार. अशा पद्धतीचे त्यांचे खेळ सुद्धा चालायचे की जे कारण समोर शेवटी लहान मुलाला समोर जे दिसतंय तेच ते सांगण्याचा प्रयत्न करतात, दाखवण्याचा प्रयत्न करतात, व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात, तेच त्यांच्याकडनं व्हायचं. मेडिकल कॅम्पमध्ये तर इतकी वाईट अवस्था होती. म्हणजे तिथलं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल स्वतःच व्हेंटिलेटरवरती आहे. इतकं वाईट परिस्थितीमध्ये कारण सरकारकडनं काहीच मदत नसल्यामुळे औषधं येत नव्हती. बाकीची मदत कॅम्पमधली तर ती गेले म्हणजे जेव्हा सुरू झाला होता सगळा संघर्ष त्या पहिल्या 4 महिन्यांमध्ये
तर तिकडे कुकी एरियातली लोक आम्हाला सांगत होती, चुराचांदपूरची वगैरे, की 4 महिने आम्ही अक्षरशः मरणावस्थेमध्ये होतो, आमच्याकडे कोणीही बघत नव्हतं, आम्हाला कोणी काहीही मदत करत नव्हतं, आम्ही कसे जगलो हे आमचं आम्हालाच माहिती. त्या व्हिडिओ आला बाहेर आणि लोकांपर्यंत पोहोचला, म्हणून इथे काहीतरी होतंय हे कळलं. त्यामुळे सरकारची सगळीकडे ज्या वेळेला नाचक्की झाली, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची त्यांची नाचक्की झाली, तेव्हा जरा सरकारला लाज वाटली आणि आम्हाला डाळ तांदूळ द्यायला लागले. पण ते सुद्धा इम्फाळहून सहज मार्गाने 40 किलोमीटरवरनं ते पोहोचणं शक्य होतं, इम्फाळहून चुराचांदपूर पर्यंत. इतका कमी अंतर आहे, 40-45 किलोमीटरचं. पण त्याच्यासाठी सुद्धा त्यांना मिझोरामवरती अवलंबून राहावं लागत होतं, दिवापूर किंवा मिझोराम, तिकडनं त्यांना सगळं सामान आणावं लागत होतं. इतक्या लांबनं मदत कोणी केली तरी सुद्धा ती तिकडनं येत होती, इम्फाळमधनं येणारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हती, ती बाहेरनच तिकडनं मिझोराम किंवा ऐझवाल म्हणून मिझोरामचा जो भाग आहे तो, किंवा दिवापूर, तिकडनंच त्यांच्याकडे मदत येत होती. म्हणजे 400-450 किलोमीटर लांब आहे, तिथनं त्यांना मदत येत होती, पण जवळनं मदत येत नव्हती. इतकी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, एक दरी इतकी वाईट पद्धतीने निर्माण केलेली आहे ह्या मैतेई आणि कुकी संघर्षामध्ये, की कोणी कोणाला सावरायचं हा त्याच्यातला एक खूप गहन प्रश्न आहे. आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये केवळ आजारपणामुळे मृत्यू झाले नाहीत, तर काही वेळेला साधे म्हणजे एखाद्याला गोळी लागली किंवा एखाद्याला कुठेतरी फायरिंग मध्ये आगीमध्ये जळलाय म्हणून, तर त्याला लागणार म्हणजे औषध लावायचं असेल किंवा बँडेज करायचं असेल किंवा साधा टाका घालण्यासाठी हवा असणारा दोरा असेल, ह्या गोष्टी सुद्धा त्यांना मिळत नव्हत्या. त्यामुळे अनेक जणांना गँग्रीन झालेलं आहे, त्या जखमा उघड्या राहिल्यामुळे त्याच्यातनं इन्फेक्शन होऊन त्याच्यामध्ये सुद्धा माणसं मेलेली आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे डायरिया असेल, कांजण्या असतील, हाय फिवर असेल, ह्याच्यामुळे लहान मुलं दगावली. आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रेसिंग किंवा औषधांच्या सुविधा नसल्यामुळे मोठी माणसं दगावली. असं हजारो माणसं त्या काळामध्ये तिथे मृत्युमुखी पडलेली आहेत. तुम्ही ह्या सगळ्या 14 दिवस तिथे होतात, तर त्याशी अनेक महिला, अनेक मुलं, अनेक मिलिटरीचे किंवा सुरक्षा रक्षकावरती असणारे तरुण, तुम्ही मध्यंतरी एक फोटो पाठवला होता की मोटरसायकलवरनं बंदुकी घेऊन जातायत तरुण वगैरे अशा पद्धतीनं, तर त्यातल्या लोकांशी बोलत असताना त्यांनी काय अनुभव सांगितले, काय काय अनुभवलं त्यांनी, त्यातले काय एकंदरीत प्रसंग होते, त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं? एक अनुभव असा होता की एका कॅम्पमध्ये आम्ही मेडिकल कॅम्प आणि मुलांबरोबर ऍक्टिव्हिटी असं दोन्ही त्या ठिकाणी एकत्र होतं. साधारणतः चुराचांदपूर पासून तो 20-22 किलोमीटरवरती कॅम्प होता. तर त्या कॅम्पमध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की गेली अनेक वर्ष म्हणजे हा सगळा हिंसाचार होईपर्यंत आम्ही मैतेई आणि कुकी शेजारच्या गावांमध्ये एकत्र राहत होतो. आमचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. आम्ही अतिशय एकमेकांबरोबर खूप सलोख्याने एकोप्याने राहत होतो. पण हा हिंसाचार सुरू झाला आणि काय झालं माहित नाही, मैतेई एकदम इतके वेगळेच झाले की ते आमचे खरंच शेजारी आहेत का, आमचे मित्र आहेत का, इतका प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण एक दिवस रात्री आम्ही घरामध्ये असताना जे काही जण जेवत होते, काही जण बाहेर गप्पा मारत बसले होते, असे नॉर्मल रात्रीच्या वेळेला आपण जे काही सगळं शांतताचं एक जीवन चालू असतं ते चालू होतं. अचानकपणाने पोलीस वेशातले काही लोक तिथे आले आणि आम्हाला सांगितलं की आत्ताच्या आत्ता तुम्ही नेसत्या वस्त्रांशी घर सोडून निघून जा, अख्खं गावच्या गाव रिकामं करा, नाहीतर तुमच्या सकट घराला आगी लावू आम्ही. अशा पद्धतीने त्यांना सांगितल्यानंतर ते इतके हादरले. ते म्हणले तुम्ही आमचे मित्र होता इतके काळ आणि तरी सुद्धा तुम्ही आम्हाला गावातनं बाहेर जायला सांगताय. त्यामुळे ते काय आम्हाला माहिती, तुम्ही बाहेर पडताय का तुमच्या सकट घरं जाळून टाकू. शेवटी जीवाच्या आकांताने नेसत्या वस्त्रांशी जे काही हाताला मिळेल नाही मिळेल, काही जणांच्या हाताला काहीच मिळालं नाही, तर नेसत्या वस्त्रांशी ती सगळी लोक त्या गावामधनं लांब कुठेतरी म्हणजे कुठेतरी आपल्याला काहीतरी एक मदत मिळेल ह्या याने किंवा स्वतःला वाचवण्यासाठी त्या गावातनं लांब पळून गेली आणि त्या एका कॅम्पमध्ये ती आता राहत होती. दुसरा अनुभव होता की जो मणिपूर आणि इम्फाल ह्याच्या बॉर्डरवरचं एक गाव आहे, लांगझा म्हणून गाव आहे, की तिथे मैतेई खूप राहतात आणि बहुल आहे आणि कुकी बहुल असा तो एरिया, म्हणजे ज्याला आपण एक मधलं गाव म्हणतो ना दोन्हीला जोडणारं, असं ते गाव होतं. ते कदाचित त्या बफर एरियामध्ये असेल, आम्हाला ते पटकन लोकेट नाही करता, पण ते त्या बफर एरियामध्ये असावं कारण तो बफर एरिया तसाच होता. तर त्या गावामध्ये अशी म्हणजे एकूण मणिपूर मधली परिस्थिती बघताना दोन्ही ठिकाणी मैतेई काय किंवा कुकी काय आपल्या गावाच्या वेशींवरती
24 तास गस्त घालण्याचं काम करतात. कारण कुठनं कोण कधी येईल आणि कधी आपल्यावरती हल्ला होईल आणि कधी हिंसाचार सुरू होईल आणि कधी आपल्याला काय होईल ही सततची भीती असल्यामुळे गावागावांमध्ये सगळ्याच गावांमध्ये गस्ती घालण्याचं काम चालू असलेलं आपल्याला दिसतं. आणि अशीच गस्त घालत होते गावाच्या वेशीवरती लोक, तरुण मुलं होती, साधारणतः तरुणच गस्त घालायचं काम करतात कारण त्या जरा स्ट्रॉंग असल्यामुळे आणि त्या गस्त घालणं त्यांना शक्य असल्यामुळे. तर ते गस्त घालत असताना कुठनं तरी लांबनं मैत्रिणींचा काहीतरी जमाव हातामध्ये हे काय पेटते काहीतरी गोष्टी घेऊन येते असं त्यांना वाटलं. त्यामुळे तिथला एक डेव्हिड नावाचा मुलगा होता, त्याला वाटलं की आता आपल्या गावातली लोक वाचणं अशक्य आहे, त्यामुळे आपण त्यांना जाऊन हिंड द्यावं आणि जितक्या जणांना पळता येईल गावातनं त्यांना मदत करावी. म्हणून तो मुलगा तिथे आला आणि त्यांनी सगळ्या त्याची 2 वर्षाचं बाळ होतं, त्या बायकोला सांगितलं 2 वर्षाच्या बाळाला आणि वडिलांना सांगितलं तुम्ही 3घे जण इथनं पळा आणि गावातल्याही लोकांना सांगितलं ताबडतोब तुम्ही इथनं पळा, आमची काळजी करू नका, तुम्ही जितके लांब जाता येईल तितके जा, तोपर्यंत आम्ही मैत्रिणींना ह्या हद्दीवरती अडवण्याचा किंवा गावाच्या वेशीवरती अडवण्याचा प्रयत्न करतो असं सांगून ते तिथनं त्यांना पळायला मदत केली. आणि ते म्हटलं आमच्याकडे स्कूटर आहे, तुम्ही आमची काळजी करू नका, तुम्ही लांब जा, आम्ही तुमच्या पाठोपाठ स्कूटरवरनं तिथपर्यंत पोहोचू. असा अनुभव दुसऱ्या कॅम्पमध्ये पण आम्हाला सांगत होते. तर ते मैत्री आले तिथे, त्यांनी घरांना आगी वगैरे लावायला सुरुवात केली. ह्यांनी स्कूटरपर्यंत स्कूटर घ्यायचे आणि पळायचं ह्याच्यात तो होता. तेवढा पाठलाग केला मैत्री जो काही ग्रुप होता त्यांनी, एक जमा आलेला होता त्यांनी, आणि त्याला पकडलं, त्याचं मुंडकं उडवलं त्यांनी आणि उरलेलं मुंडकं त्यांनी घेतलं आणि त्या गावाच्या वेशीवरती टांगून ठेवलं त्याचं मुंडकं आणि उरलेलं शरीर जो होतं त्याचे तुकडे तुकडे करून ते जाळून टाकलं. त्या धक्क्यामध्ये त्याचे वडील इतके शॉक, कारण आधीच त्याच्या वडिलांनी खूप दुःख बघितलं, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या बायकोला त्यांनी गमावलेलं होतं, त्याची लहान बहीण होती 5-6 वर्षाची, तिला कॅन्सर झालेला होता त्यामुळे ती गेलेली होती. त्यामुळे एक हाती ह्याला लहानाचं मोठं करण्याचं काम, म्हणजे आईचं प्रेम बापाचं प्रेम दोन्ही त्यांनीच त्याला दिलेलं होतं आणि लहानाचं मोठं करण्याचं काम केलेलं होतं. आणि अशा वेळेला हा आपला हातातोंडाशी आलेला आपला मुलगा अचानकपणाने अशा पद्धतीने जमावाकडनं मारला जाणं हे त्यांच्यासाठी इतकं शॉकिंग होतं की ते आता बोलायचं विसरलेत. आणि आपल्याला असंही दिसतं की अनेक ठिकाणी आज असं झालंय कुकी आणि मैत्री दोन्ही एरियांमध्ये की आता ह्याची बायको तिच्या माहेरी आहे आणि ते दुसरीकडे दुसऱ्या गावामध्ये त्यांच्या भावाबरोबर राहत आहेत. ते कॅम्पमध्ये, कारण ते इतक्या शॉकमध्ये आहेत की त्यांना कॅम्पमध्ये आता नाही ठेवले, त्यांना त्यांच्या भावाच्या घरी ठेवले, ते थोडे लांब आहे तिथनं. पण आपल्याला अनेक ठिकाणी असं दिसतं की कुकी आणि मैत्री जर का इंटरकास्ट मॅरेज झाले असतील किंवा इंटर रिलिजन त्यांची लग्न झालेली असतील तर आज या हिंसाचारामध्ये कुकी असणारा नवरा आणि मैत्री असणारी बायको हे एकत्र राहू शकत नाहीत. दोघंही आपल्या म्हणजे कुकी बायको झाली ती कुकी एरियामध्ये आणि मैत्री असेल तर ती मैत्री एरियामध्ये. आणि गेले 5-6 गेले आता 8-10 महिने झाले ते दोघंही जण एकमेकांना भेटलेले नाहीत, कारण इंटरनेट बंद असल्यामुळे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे फोन पण चालू नाहीत, एकमेकांशी बोलणंही अशक्य आहे. आणि त्यामुळे ते दोघंही एकमेकांपासून लांब गेले 7-8 महिने राहत आहेत आणि काही संपर्क काही वेळेला होतोय काही वेळेला नाही, त्यामुळे दोघं कसे आहेत हे माहित नाही. पण निदान एक झाले की कुकी एरियामध्ये मैत्रीना काही एक कॅम्प आम्हाला मिळाला की ज्या ठिकाणी कुकी आणि मैत्री एकत्र राहत आहेत असा एक कॅम्प मिळाला. पण मैत्री एरियामध्ये तुम्ही बघितल्यानंतर तिथे एक कुकी मुलगी लग्न होऊन गेलेली होती, तिला मात्र त्या घरच्यांनी लपवून ठेवलेलं होतं, कारण जर का बाहेर कळलं की ही कुकी मुलगी इथे मैत्री एरियामध्ये राहते तर तिची खांडोळी करून टाकते, म्हणून तिला त्यांनी लपवून ठेवले. इतकी भयानक परिस्थिती ह्या सगळ्या हिंसाचाराच्या अनुषंगाने आहे तिथे. नीताताई, तुम्ही हे सांगत असताना अतिशय जे लोक ऐकता असतील त्यांना काय वेदना होत असतील, कारण की हे अनुभव कथन म्हणजे तुम्ही जे करतात तो प्रसंगच किती इतका भयंकर आहे. मला एक सांगा तिथे की हे सगळं करत असताना तिथे कायदा सुव्यवस्था, पोलीस आहे, मिलिटरी आहे. भारताची मिलिटरी ही जगातली नंबर 2-3 नंबरची मिलिटरी मानली जाते इतक्या मोठ्या प्रमाणात. भारतातल्या पोलीस यंत्रणेने जर ठरवलं तर कुठल्याही पद्धतीनं कुठलाही हिंसाचार, कुठलीही गोष्ट ते काही क्षणात काही याच्यात रोखू शकतात. आणि मग हे इतकं मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण काय? सगळ्या लोकांना हा सुद्धा प्रश्न आहे, तुम्ही तिथे होतात तर काय तिथली यंत्रणा आहे आणि का असं घडतं आहे? लोकांना प्रश्न आहेत की अशी लोक कशी काय. आणि दुसरी गोष्ट, हा एक प्रश्न लोकांना विचारला येतो की कुकी आणि मैत्री ओळखणार कसं ना, ओळखले कसे जातात ते की हा कुकी आहे हा मैत्री आहे? कोणाच्या छातीवरती किंवा डोक्यावरती तर लिहिलेलं नसतं की हा मैत्री, मी मैत्री आहे किंवा मी कुकी आहे. ते ओळखले कसे जातात
हा एक खूप मोठा लोकांना चर्चेमध्ये मुद्दा असतो. मेजरली भाषा हाच त्याच्यातला हे आहे ओळखण्याचा भाग. कारण दिसण्यामध्ये दोघांमध्ये काही फार फरक नाही. म्हणजे अनेकदा मैत्री म्हणतात की आम्ही दिसायला सुंदर आहोत, उंच आहोत, धिप्पाड आहोत, अमके आहोत, आणि ते काळे आहेत, बुटके आहेत, ते दिसायला वाईट आहेत वगैरे वगैरे. पण असं काही आम्हाला कुठेही आढळलं नाही. जसे मैत्री दिसतात तसेच कुकी आहेत दिसायला. त्यांच्यामध्ये तेही दिसायला सुंदर आहेत, दिसायला चांगले आहेत, उंच आहेत, धिप्पाड आहेत, सगळे. फक्त भाषा दोघांची वेगळी आहे. भाषेवरनं हे कुकी आहेत का मैत्री आहेत तेवढं फक्त ओळखता आपल्याला येऊ शकतं. अदरवाईज दोघांना वेगळं ओळखणं हा आपण बाहेरून जाण्याला तर अशक्यच गोष्ट आहे. आपण ओळखूच शकत नाही की कोण कुकी आणि कोण मैत्री आहे. पण एकूण प्रशासनाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण बघतो त्याला आपल्याला असं दिसतं की लष्कर आणि पोलीस ह्याच्यामध्ये खूप मोठा विसंवाद आहे. दोघांमध्ये दरी आहे. पोलीस यंत्रणा जी आहे ही संपूर्णतः राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे, राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली आहे, आणि राज्य मैत्रींचं आहे. कारण आज तिथे मुख्यमंत्री मैत्री आहेत, 40 आमदार मेजर, कारण 54% मैत्री असल्यामुळे मैत्रींचे आमदार मोठे आहेत. ते 54% हे 40 आमदार मैत्री आहेत, 10 नागा आहेत, 10 कुकी आहेत. त्यामुळे मग संपूर्णतः मैत्रींचे मेजॉरिटी असल्यामुळे सगळं एक व्यवस्था जी आहे, पोलीस यंत्रणा, शासन व्यवस्था, हे सगळं मैत्रींच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आम्ही बहुसंख्याक आहोत, त्यामुळे आम्ही काय करू ते अल्पसंख्याकांनी आमचं ऐकलं पाहिजे, ही एक त्याच्यामधल्या भावना आहे त्याच्यामध्ये, की आम्ही म्हणू तेच त्यांनी ऐकलं पाहिजे, आम्ही सांगू तेच त्यांनी केलं पाहिजे, आम्ही कोणत्याही प्रकाराने त्यांचं ऐकणार नाही. आणि म्हणूनच आणि लष्कर जे आहे ते लष्कर मात्र बऱ्या दोन्हीकडेही आहे आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये लष्कर तिथे एक वेगळी भूमिका घेते. पण पोलीस आणि अनेकदा जे काही संघर्ष होतात ते पोलीस आणि लष्करांमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होतात. आणि त्यामुळे मग ते संघर्ष कोणी मिटवायचे? केंद्र शासन तिथे काही भूमिका घेत नाही, राज्य शासन तर अस्तित्वात आहे की नाही, मैत्रिणी सुद्धा प्रश्न आहे की आमचं राज्य शासन अस्तित्वात आहे की नाही. आमचं राज्य शासन म्हणे अस्तित्वातच नाहीये, त्यांना काही पडलेलंच नाही. ते काही आमच्याकडे म्हणजे केंद्रालाही वेळ नाहीये आणि राज्यालाही आमच्याकडे बघायला वेळ नाही, आम्ही इथे मरतोय, पण त्याचं दोघांनाही काही पडलेलं नाही, अशी एक त्यांची भूमिका आहे. आणि दुसऱ्या बाजूने असं झालंय की आज मेजरली तिथला प्रश्न हा जो वांशिक संघर्ष आहे तो निर्माण होण्याची भूमिका जर का आपण बघितली तर एक तर तिथे असणारा जमिनीचा अधिकार, जमिनीचा वापर, तिथे म्हणजे संपूर्ण कच्चा माल आणि जमीन हे डोंगराळ भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे एकूण 90% जो काही सगळा मणिपूरचा भाग आहे त्या 90% डोंगराळ भागामध्ये 65% डोंगराळ भागामध्ये ज्याला आपण राखीव जंगल म्हणतो तसं जंगल आहे. त्या राखीव जंगलामध्ये मिनरल्स आहेत किंवा खनिज संपत्ती आहे, बॉक्साइड्स आहेत, तेल, ऑइलच्या खाणी आहेत, हे सगळं आहे. पुन्हा लँड आहे. आणि कुकी आदिवासी असतील, कुकी असतील, झावं असतील, जो असतील किंवा वायपांग असतील, हे सगळे कोम असतील, नागा असतील, हे सगळे आदिवासी आहेत. आणि त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा आहे आणि मैत्रींकडे दर्जा नाही. आणि त्यामुळे मग त्यांचं दुःख जे आहे. बोला. हा, तर त्यांचं दुःख तेच आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हा एसटीचा दर्जा मिळाला पाहिजे. आम्हाला हा एसटीचा दर्जा मिळाला मैत्रींना तर आम्हाला मग जंगलातल्या म्हणजे तिथल्या जमिनीवरती अधिकार सांगता येईल. आम्हाला तिथल्या खाणे म्हणजे जे काही कच्चा माल आहे त्याच्याकडे आता नवीन उद्योगधंदे येऊ घातलेले आहेत. आणि हे नवीन उद्योग कोणाचे येत आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ते काही वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याकडचे भांडवलदार आणि उद्योगपती कोण आहेत हे सगळ्या अख्ख्या भारताला माहिती झालेलं आहे. त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे इंटरेस्ट तिकडच्या सगळ्या खनिज संपत्तीवरती आहे आणि त्यामुळे त्यांना ते मिळावं ह्याची हालचाल सुद्धा केंद्रीय पातळीवरती कदाचित सुरू असेल किंवा ते असेलही. त्यामुळे ते केंद्र सरकार काही आता करायच्या मनस्थितीत नाहीये. एकदा इलेक्शन होऊन जाऊन दे मग बघू अशा मनस्थितीत तेही असेल, माहित नाही. तर त्यामुळे मग हे सगळं जी काही व्यवस्था आहे त्या ह्याच्यामुळे पण 40 मैत्री जे आहेत की ज्यांची मेजॉरिटी आहे त्या 40 मैत्रींपैकी सुद्धा सगळ्यांना एसटीचा दर्जा नकोय. ते सगळेजण म्हणतात की आम्हाला अनुसूचित जमातीचा दर्जा नकोय. आणि त्यामुळे एक तिथली पद्धत अशी आहे की आपल्याकडे ज्याप्रमाणे गावाची एखादा प्रोजेक्ट गावामध्ये येणार असेल किंवा एखादे काही बदल गावामध्ये होणार असेल तर गावाच्या ग्रामपंचायतीची किंवा गावाची मान्यता असेपर्यंत त्याला मान्यता मिळत नाही त्या प्रोजेक्टला येण्याला किंवा त्या एकूण व्यवस्थेला. तसंच त्या ठिकाणी आहे ज्या 40 पैकी 16च फक्त इम्फाळ किंवा त्याच्या म्हणजे ज्याला आपण हिंदू मैत्री म्हणतो किंवा क्षत्रिय मैत्री म्हणतो किंवा वैष्णव मैत्री म्हणतो हे 16च्या आसपासच आहेत. बाकी
मुस्लिम ख्रिश्चन मैत्री असतील किंवा मुस्लिम मैत्री असतील किंवा ते जे काही आजूबाजूच्या गावांमधून निवडून आलेले इतर मैत्री जे साधारणतः म्हणजे ते सांगतात की 4 मुस्लिम आहेत त्यामुळे त्यांचा पाठिंबा नाही. मी म्हटलं मुस्लिम 4 आहेत पण उरलेले 40पैकी 36 तर तुम्ही आहात. तर म्हणजे नाही आमच्यापैकी सगळ्यांचा पाठिंबा नाही आणि मग त्यामुळे हार्डली 15 ते 16 मैत्रींचा ह्या विधेयकाला पाठिंबा आहे. बाकीच्यांचा ह्याला पाठिंबा नाहीये. नवीन बिल जे त्यांना आणायचंय ते त्यामुळे त्यांच्यामध्येच मेजॉरिटी नसल्यामुळे, कारण नागा आणि कुकी तर 10-10 आहेत त्यांना कोण विचारते अशी अवस्था आहे तिथे. त्यामुळे हे 40 असूनही अजूनपर्यंत ते आणू शकलेले नाहीत. हायकोर्टाने त्यांनी मागणी केली होती विधानसभेमध्ये, त्यांनी तो ठराव पण मांडला. हायकोर्टाने त्यांना मान्यताही दिली की तुम्हाला आम्ही अनुसूचित जमातीचा दर्जा देतो. पण त्याच वेळेला कुकी जे होते ते म्हणले की जर का 54% मैत्री जे आहेत ते बहुसंख्याक आहेत आणि आम्ही सगळे मिळून आदिवासी जरी धरले तरी आम्ही 35 ते 40% आहोत, आम्ही काही त्याच्यापेक्षा जास्त नाही आहोत. त्यामुळे आमच्या अल्पसंख्याकांवरती उद्या शासन यंत्रणा ह्यांच्या हातामध्ये आहे, मेजॉरिटी यांच्या हातामध्ये, पोलीस यंत्रणा ह्यांच्या हातामध्ये, त्यामुळे ते सगळं त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे ते आमच्यावरती काय आणखीन अन्याय आणि अत्याचार करतील किंवा आमच्या हातातलं आमचं जगण्याचं साधनच ते काढून घेतील. मग आम्ही काय करायचं हा कुकींकडचा प्रश्न असल्यामुळे ते अनुसूचित जमातीचा त्यांना जो काही हायकोर्टाने दर्जा दिला होता तो मान्य करायला तयार नव्हते. आणि त्याच्यासाठी त्यांनी शांततेच्या मार्गाने एक अँग्लो कुकी गेट आहे तिथे चुराचांदपूरच्या बॉर्डरवरती की जिथे ब्रिटिशांविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक बंड तिथे झालेलं होतं आणि कुकी आणि ब्रिटिशांमध्ये, आणि त्यावेळेला अनेक शहीद तिथे कुकी झालेले होते आणि त्यांचे ते एक अस्मितेचं प्रतीक ज्याला आपण म्हणतो कुकींचं ते अस्मितेचं प्रतीक तिथे आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन कुकींनी त्याच्या अनुसूचित जमातीच्या दर्जाला विरोध करण्यासाठी विरोध केला होता आणि तो राग मैत्रीना आला आणि त्यांनी ते बॉर्डरवरचं त्यांची काय म्हणायचं गेट असेल किंवा त्यांची कमान असेल ती काढण्याचा प्रयत्न केला. आणि तिथनं मग तो म्हणजे इतके दिवस जे काही त्या खतखत त्या ह्याच्यावरती बसलेलेच होते, राग होताच, खतखत होतीच एकमेकांविरुद्ध, त्याचा स्फोट व्हायला ते एक कारण झालं. आणि मग जो काही हिंसाचार तिथे सुरू झाला न भूतो न भविष्यती, 4 दिवसामध्ये 60 माणसं मेली तिथे आणि तो हिंसाचार मग खूप भडकतच गेला. हायकोर्ट नंतर हा सगळा हिंसाचार इतका भडकला की सुप्रीम कोर्टाने त्यांना स्टे दिला की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हा एसटीचा दर्जा मिळणार नाही, अनुसूचित जमातीचा दर्जा मिळणार नाही, अशा पद्धतीने आता सुप्रीम कोर्टाने स्टे दिलाय. पण तो हिंसाचार इतका भडकलेला होता की कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही, एकमेकांच्या विरुद्धच सगळेजण त्या ठिकाणी उभे आहेत. आणि प्रशासन यंत्रणा, राज्य यंत्रणा, मुख्यमंत्री काहीही करत नाहीत, काहीही करू शकत नाहीत. किंबहुना मुख्यमंत्री मैत्री असल्यामुळे कुकी एरियामध्ये जाऊ म्हणजे तो राज्याचा मुख्य असून सुद्धा कुकी एरियात जाऊ शकत नाही, इतकी त्यांना भीती आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना की आपलं काय होईल. त्यामुळे प्रशासन यंत्रणा तर पूर्ण ढेपाळलेली आहे. लष्कराने थोडी मदत केली आणि थोडंसं लष्कराने सावरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताय लष्कर काही प्रमाणावर, त्यांनाही सुद्धा मर्यादा आहेत कारण त्यांचं सुद्धा किती लोक ऐकतील हा प्रश्न आहेच त्या ठिकाणी. पण संपूर्णतः त्या चुराचांदपूर मध्ये तुम्ही संध्याकाळी 6 नंतर बघितलं तर सगळीकडे शुकशुकाट, म्हणजे इथे माणसं राहतात की नाही इतका प्रश्न पडेल, इतकं सगळं भयावह शांतता असते तिथे. बरोबर. तुम्ही दिवस होतो आणि कुठल्याही ठिकाणी जे आहे म्हणजे असा हिंसाचार भडकला तर त्याचे 2 लक्ष्य मोठ्या प्रमाणात ठरले जातात. एक तर त्याच्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात टार्गेट होतात, लहान मुलं मोठ्या प्रमाणात टार्गेट होतात आणि वयोवृद्ध लोक. काय अनुभव होतात महिलांशी बोलताना किंवा तिथल्या असणाऱ्या वयोवृद्धांशी बोलताना, काय सांगा? महिलांच्या बाबतीत म्हणजे तिथे मुळातच तिथलं आम्हाला जे कुकी एरियामध्ये बघितलं ना तर तिथे जरा त्यांचं शिक्षणाचं प्रमाण आम्हाला कमी वाटलं, त्यामुळे त्या मुळातच अवलंबून होत्या त्यांच्या पुरुषांवर. त्यामुळे पुरुषांना एकतर रोजगार नव्हता ते विस्थापित झाल्यामुळे. त्यामुळे एकूणच त्यांची सगळी जी व्यवस्था होती, आरोग्य व्यवस्था बिघडलेली होती. मुलांचं म्हणाल तर मुलांचं शिक्षण बंद होतं, ती तशीच तिथे एकमेकांबरोबर खेळण्यात व्यग्र होती. आणि तिथे मग स्वच्छतेच्या बाबतीत ते कॅम्पमध्ये तुम्हाला काय स्वच्छता मिळणार, त्यामुळे तिथे ती त्या घाणेरड्या जागेमध्ये ती मुलं वाढतायत. तिथलं तसंच मग त्या वृद्धांच्या बाबतीत सुद्धा होत आहे. सगळे भकास चेहरे दिसत होते की वृद्धांना सुद्धा आपली मूळची जागा सोडून एका रिलीफ कॅम्पमध्ये थोडं नाही 7-8 महिने ते झाले राहतायत. त्यामुळे तेही आहे, त्यांच्याकडे पैसा खर्च करायला नाहीये आरोग्य व्यवस्थेवर. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आता साधा आपण बीपी म्हणा किंवा शुगर म्हणा किंवा थायरॉइड म्हणा
ही जी औषधं आहेत ती सुद्धा त्यांना मिळू शकत नाहीयेत. त्यांच्या त्या आरोग्य व्यवस्थेवर त्यामुळे परिणाम होतोय. मानसिक परिणाम तर जबरदस्त झालेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की तिथली माणसं हसणं विसरलेली आहेत. मुलं जी काही थोडी छोटी असतात, जी इनोसंट असतात, ती काय हसत असतील तेवढीच. बाकी आम्हाला तिथल्या माणसांमध्ये जो गंभीरपणा आणि जे त्यांचे ते दुःख दिसलं चेहऱ्यावर. पुरुष असायचे ते सुद्धा कुठलंही काम नसल्यामुळे भकास बसलेले असायचे किंवा गस्त घालायला गेलेली असायची त्यांच्याकडची मुलं किंवा तरुण मंडळी, त्यामुळे ते जास्त दिसायचे नाहीत. पण बाकी लहान मुलं, वयस्कर आणि महिला यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो दिसतोच आहे. आणि ह्या अशा परिस्थितीत तर त्यांना जो मानसिक ताण सहन करायला लागतोय त्याचे पुढे जाऊन फारच गंभीर परिणाम होतील. मुलांचं शिक्षण थांबल्यामुळे त्यांच्यावरही तो परिणाम होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जर ह्यातला तोडगा निघाला नाही तर त्यांचं जगणं फारच मुश्किल दिसतंय. परत त्यांना त्यांच्या पूर्वीच्या जागी जाऊन परत राहता येईल का हाही अजून मुद्दा आहे. ते अजूनही तिथे जायला तयार नाहीत. प्रचंड घाबरलेली माणसं आहेत. त्यामुळे ते म्हणतात की आम्ही तिथे जाऊ शकत नाही. आमची तरुण मंडळी जाऊन फक्त बघून येतात की काय परिस्थिती तिथे आहे, पण आम्ही जाऊ शकत नाही. तर अशा तणावपूर्ण परिस्थितीमध्ये ते राहतात आणि त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. महिलांच्या अनुषंगाने एक मुद्दा दिसतोय की महिलांच्या बाबतीत खूप वेगवेगळ्या, म्हणजे एक तर तिथे 13-14 वर्षी 15-16 वर्षी मुलींची लवकर लग्न होतात साधारणतः सगळ्या आदिवासी भागांमध्ये आपल्याला जी, आणि त्यामुळे खूप लवकर लग्न झाल्यामुळे त्या लवकर 20-21 वर्षाच्या मुली कसल्या त्या लहान बायका हेच असतात. तर त्या मुली जवळजवळ 3-4 जणांच्या मुलं झालेली असतात त्यांना. आणि एकूण हायजीनचा आता ह्या कॅम्पमध्ये हायजीनचा प्रश्न असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गायनिक प्रॉब्लेम्स जे आहेत त्या गायनिक प्रॉब्लेम्सना त्यांना खूप तोंड द्यावं लागते. लहान मुलांना म्हणजे ती आईच कुपोषित असेल तर जन्माला येणारं मूल काय ते पण कुपोषित आहे. आणि त्यामुळे कुपोषण आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक इन्सिडन्स म्हणजे कुपोषण तर आहेत, पण हे किती भयावह परिस्थितीमध्ये तिथल्या स्त्रिया राहत आहेत याचं एक उदाहरण जर का बघायचं असेल तर अशीच एका गावामध्ये आग लावलेली होती आणि त्या आगीमधनं वाचण्यासाठी ते गाव पूर्णतः तिथनं पळून जात होतं किंवा सुरक्षित जागा शोधत होतं, जंगलामध्ये लपायला गेलं होतं. त्यांच्यामध्ये एक 9वा महिना जवळजवळ पूर्ण दिवस भरलेली एक बाई होती 9 महिन्याची. आणि ती बाई त्यांच्याबरोबर त्या स्वतःचा जीव वाचवायला निघालेली होती. आणि ते जात असताना ते ट्रक मधनं त्यांना नेत होते कुठेतरी सेफ्टी ठिकाण, म्हणजे बहुतेक कॅम्पमध्येच नेत असतील. तर अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं. पोटात दुखायला लागल्यानंतर डिलिव्हरी कशी करायची हा मोठा प्रश्न होता. आणि ट्रकमध्ये तर इतकी माणसं होती की तिथे डिलिव्हरी नव्हती. शेवटी ट्रकमधल्या बायका उतरल्या, त्यांनी तिच्यावरती एक सुरक्षित कड केलं, तिची डिलिव्हरी केली. पण ते झालेलं बाळ धुण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे अर्धा बाटली सुद्धा पाणी नव्हतं. त्या बाळाला तसंच अस्वच्छ ह्याच्यात, त्या बाईला ब्लिडिंग सुरू झालेलं होतं. डिलिव्हरी झाल्यानंतर नाळ कापायला काही नव्हतं, ब्लिडिंग सुरू झालं होतं. तिला द्यायला सॅनिटरी नॅपकिन त्या कुठलं साधं कापड पण नव्हतं. त्यामुळे ते बाळ जन्माला आलं त्याला छातीशी धरून आपलं ऊब देण्याचा प्रयत्न, आणि तसंच अस्वच्छ अवस्थेमध्ये आई बाळ सगळे त्या ट्रक मधनं रिलीफ कॅम्प मध्ये जाऊन मग काय तिथे पाणी मिळालं असेल आणि त्या बाळाला धुतलं असेल. अशा असंख्य गोष्टी त्या सगळ्या काळामध्ये, किती बायका अशा अर्धवट ह्याच्यामध्ये व्हॉलंटियर झाल्या असतील, किती कुठे झाल्या असतील, तिथे तरी काय हा व्यवस्था असेल, असे सगळे प्रश्न बायकांच्या बाबतीत तर खूपच निग्लिजन्स. आणि खूप म्हणजे एक उदाहरण तर त्या कॅम्प मधल्या बायका म्हणजे त्यांना डाळ आणि तांदूळ आता सरकार देते, ते इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की तांदूळ शिजत नाहीत, आणि तांदूळ शिजले नाहीत तर त्याची पेच करून लहान मुलांना देणं तेही शक्य नाही. काही वेळेला डाळ मिळत नाही, चहा आणि भात खायची वेळ त्यांच्यावरती येते. असेही कॅम्प मधले अनुभव आम्हाला ते लोक सांगतात. त्यामुळे अनुभव खूप आहेत, सांगू तितके कमी आहेत अनुभव. बरोबर आहे. तुम्ही हे जे सगळं सांगत असताना आता जी काही परिस्थिती त्या मणिपूर परिसरामध्ये आणि एकंदरीत आहे, तर लोक ज्या पद्धतीनं इकडे म्हणतायत किंवा मुख्यमंत्री सुद्धा तिथे कुकी एरियात किंवा इतर एरियात जाऊ शकत नाहीये. मग तिथे पीस किंवा शांतता किंवा मणिपूर हा भारताचा हिस्सा आता राहिला आहे का, उरला आहे का, असा एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय. तर काय स्थिती आहे भारताचा आहे का, ज्या तुम्ही ज्या झोगाम नावाचं झोलाम नावाच्या दिस इज अवर लँड, दिस इज ट्रायबल लँड, म्हणजे देशापासून देश आपलं सुरक्षता देत नाही, देश आपल्याला अन्न देत नाही, देश आपल्या संदर्भातल्या मुलाबाळांचे शिक्षण देत नाही. मग त्यांचा देशापासून तुटून जाण्याचा एक प्रकारचा मार्ग स्वतः देशाची म्हणजे देशातलं जे सरकार आहे त्याच्या अनास्थेपोटी तो तिथे अंकुर धरतोय का? त्यांचा देशापासून तुटण्याचा पेक्षाही त्यांना मणिपूरमध्ये राहायची त्यांची इच्छा नाहीये.
त्यांना राज्य शासन त्यांच्याशी पूर्णपणे सापत्न भावाने वागतंय असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांनी तो पूर्ण एक नकाशा काढून दाखवला की मधला इम्फाळ आणि विष्णुपूर भाग सोडला तर बाकीचा जो एरिया आहे दिस लँड बिलॉंग्स टू अस असं त्यांचं म्हणणं आहे. पण देशाच्या बाबतीत म्हणाल तर त्यांचं एवढी मात्र तक्रार जरूर आहे की केंद्र शासन सुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाहीये, त्यांनी ह्याच्यामध्ये इंटरफिअर करावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. पण एकूणच त्यांचं जे काय म्हणतात एक स्वतंत्र अस्मिता वगैरे ती जास्त जागवली गेली आहे, त्याला जर कोणी खतपाणी घातलं वाईट पद्धतीने तर तुम्ही म्हणता तसा परिणाम होण्याची शक्यता सुद्धा असू शकते. बरोबर आहे. मी या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की तिथली जी आता पण तुम्ही जोपर्यंत होतात तोपर्यंत तिथल्या लोकांची इंटरनेट सेवा आली होती का, शिक्षण सुरू झालं होतं का, दळणवळणाची साधनं किंवा तिथे निवडणुका झाल्याचं बोललं जातं, त्या निवडणुका कशा काय झाल्या तिथे आणि लोक कसे काय निवडून आले अशा पद्धतीची सुद्धा चर्चा तिथे की अमके लोक निवडून आले, टमके लोक निवडून आले, काय परिस्थिती होती तिथे त्या ठिकाणी? नाही, मणिपूरला निवडणुका झाल्याच नाहीयेत. मिझोरामला निवडणुका झाल्या, मणिपूरला झाल्याच नाहीयेत. आणि दुसरं असं आहे की मिझोराम, नागालँड या भागांमध्ये सुद्धा अजूनही मैत्रींबद्दल एक जरा अविश्वास एवढ्यासाठीच आहे. म्हणजे एक तिथे बघितलं तर एकदा नागा आणि कुकी संघर्ष झालेला असताना मैत्रींनी कुकीनं म्हणजे त्यांना नागांविरुद्ध उभंही केलं आणि त्यांना शस्त्रास्त्र दिलेली होती आणि आम्ही तुम्हाला मदत करू, आश्रय देऊ असं सांगून नागाविरुद्ध कुकी उभे केलेले होते. एका ह्याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला ब्रिटिशांना आणि मैत्रींना गरज होती त्यावेळेला म्यानमारहून नागांनाही आणलं आणि कुकीनाही आणलं, एकाला मजूर म्हणून आणि एकाचं संरक्षण करण्यासाठी. त्यामुळे सातत्याने नागांच्या मनामध्ये सुद्धा मैत्रींबद्दल काही फार चांगली म्हणजे ते आपल्याला मदत करतील किंवा विश्वासाची भावना नागांच्या मनामध्ये सुद्धा मैत्रींबद्दल नाहीये असं एक कुठेतरी जाणवतं. असेल की नाही मला माहित नाही, पण आता त्यांच्या नागांची आमचं फार बोलणं नाही झालं, कुकी मैत्रींशी जितकं झालं, पण एक कुठेतरी असं अस्पष्टपणाने जाणवत होतं. कारण आज जे काही सगळे ट्रायबल्स एकत्र आलेले आहेत ते सगळे ट्रायबल्स एकत्र येणं हे सुद्धा तिथल्या मैत्रींना खूप काय म्हणायचं अस्वस्थ करणार आहे. कारण हे सगळे ट्रायबल्स एकत्र आले, आता आपल्या विरुद्ध उभे राहिले तर आपलं काय होईल ही भीती मैत्रींच्या मनामध्ये आहे. आणि त्यामध्ये ट्रायबल एकत्र कसं येणार नाही याच्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न आहेत. मग त्यांना ख्रिश्चन लोकच मदत करतायत, मग त्या अफूची शेतीच करतात, काही म्हणजे त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या अफवा उठवण्याचं काम एका बाजूने होते. काही वस्तुस्थिती आहे, काही अफवा आहेत, दोन्ही आहे तिथे. पण एकूणच त्यांना म्हणजे आता कुकींचं असं झालं की कुकींचा तिथल्या प्रशासनावरती विश्वास नाहीये आणि त्यामुळे कुकींचा मणिपूर प्रशासनावरती विश्वास नसल्यामुळे त्यांची पहिली मागणी तीच आहे की आम्हाला स्वतंत्र प्रशासन द्या. आणि स्वतंत्र प्रशासनाची मागणी आहे. ते म्हणतात की आम्हाला म्हणजे मणिपूर नाव हे चुराचांदपूर नाव सुद्धा नकोय त्यांना, कारण चुराचांद नावाचा एक राजा होता आणि त्याच्या नावावर मैतेई राजा होता आणि त्याच्यामुळे त्या गावाचं नाव चुराचांदपूर पडलं. आणि त्यामुळे आता त्यांना इतकं मणिपूर आणि मैतेई नको झालेले आहेत की त्यांनी सांगितलं की आम्हाला चुराचांदपूर सुद्धा नाव नकोय आता आमच्या जिल्ह्यात. म्हणून त्यांनी लमका हे नाव आपल्या जिल्ह्याला दिलंय की जे ट्रायबल नाव आहे लमका, ते ट्रायबल नाव द्या आमच्या जिल्ह्याला आणि मणिपूरचा हिस्सा आम्हाला मणिपूरमध्ये नका सामील करू, आमचं स्वतंत्र प्रशासन द्या. ही अतिशय एक म्हणजे जर का त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की सामंजस्याचा हस्तक्षेप, कोणाला तरी एकाला संपवायचं एकाला आधार द्यायचा असं न करता दोघांनाही समतोलपणाने न्याय देण्याचा प्रयत्न झाला तरच मणिपूर राज्य आणि त्याच्यामध्ये उभी राहिलेली दरी जी आहे ती मिटू शकेल. नाहीतर तिथे मोठी रिफ्ट जी काही आता तयार झालेली, मोठी दरी जी तयार झालेली आहे ती मिटवायची असेल तर सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका तिथे घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर खरंच मणिपूर राज्य मणिपूरचे 2 तुकडे होतील आणि मणिपूरचे 2 तुकडे झाले कारण खरंच स्वतंत्र प्रशासन कुकी लोकांनी लावून धरलं आणि खरंच लंका वेगळा झाला तिथला भाग आणि मणिपूरपासून तुटला आणि वेगळा भाग झाला तर ते भारतासाठी त्यांना भारतात राहायचंय पण मणिपूरमध्ये राहायचं नाहीये ही त्यांची एक तीव्रतेने भावना आहे. कारण मणिपूर आणि मैत्रींवरती त्यांचा मणिपूर प्रशासनावर विश्वास नाही, मैत्रींवरती विश्वास नाही, इतक्या भयानक पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार झालेले. त्यामुळे यातनं एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आता आपल्याला मणिपूरच्या प्रश्नाचं वांशिक भेदाचं एवढं मोठं रूप दिसतंय की एकमेकांना मारण्यासाठी ते तयार झालेले आहे. याची काही पार्श्वभूमी आहे का? कोणी हे विष कसं पेरलं गेलं आणि त्याचा एकदम भडाका झाला? कारण की अचानक काही गोष्टी घडत नाही ना, त्याच्या मागे काही संघटना आहेत का, काही यंत्रणा आहेत का, तिथे काही ग्रुप्स आहेत का की जे मैत्रींच्या पद्धतीनं त्यांचा
वांशिक वर्चस्ववाद, आमच्यावरती अन्याय होतोय अशा प्रकारची भावना जागवणं, आम्ही या देशाचे नागरिक आहोत तर आम्हाला तिकडची जमीन घेण्याची अधिकार का नाहीये, अशा पद्धतीची त्यांच्यामध्ये हे जे विष पेरण्याचं काम जसं केलं गेलं, जसं इतर भारतामध्ये केलं जात आहे की तुम्ही हिंदू असून हिंदू खतरे में आहे. आता ज्या देशामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 78-80% हिंदू राहतात, त्या देशामध्ये हिंदू खतरे में अशा पद्धतीची लोक प्रचार करतात आणि अनेक महामूर्ख आणि बहुसंख्य हिंदू त्याच्यावर विश्वास ठेवतात. तर तसं तिथे काही घडलं आहे का? ती म्हणजे आपल्याकडे ज्या पद्धतीने जातीय भेद असेल, वांशिक धार्मिक भेद असेल, हे भेद आपल्याकडे ज्या पद्धतीने केले जात आहेत आणि हे करण्यामध्ये जी काही एक उजवी विचारसरणी आहे त्याच्याशी एक काही प्रमाणामध्ये संबंधित, त्या उजव्या विचारसरणीने एक स्लो पॉयझनिंग ज्याला आपण म्हणतो, हे स्लो पॉयझनिंग बराच काळ केलेलं असावं असं तिथल्या लोकांशी बोलत असताना सातत्याने जाणवतं. कारण त्यांचं म्हणणं म्हणजे ज्यावेळेला आम्ही कुकींशी बोलत होतो त्यावेळेला कुकींचं म्हणणं त्याचे की मैतेई काय किंवा आम्ही कुकी काय, आम्ही सगळे मंगोलियन वंशाचे आहोत, आम्ही सगळे कुकी मैतेई मंगोलियन आहेत, मैतेई मंगोलियन आहेत, आम्ही सगळे एका वंशाचे आहोत, आम्ही सगळे इतके दिवस एकत्र राहत होतो, आत्ताच आम्ही निर्वासित आहोत किंवा आम्ही स्थलांतरित आहोत असं का मैत्रीना वाटायला लागले. ते मुळामध्ये आम्हाला आमचं मानायला तयार नाहीयेत आणि तेच दुःख आम्हाला खरं आहे की आम्ही इथलेच आहोत, इथेच आम्ही आमचं सगळं आयुष्य गेले, आम्हीही मंगोलियन आहोत, तेही मंगोलियन आहेत, आम्ही एकमेकांचे साथी आहोत आणि तरी सुद्धा आम्हाला कुठेतरी स्थलांतरित किंवा कोणीतरी वेगळे अशा पद्धतीने वागवलं, आता जे काही वागवलं जाते किंवा बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक ही जी काही एक दरी त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, ही बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक दरीला एक धर्माचाही जोड देण्याचा प्रयत्न केला जातो की मैतेई हिंदू आहेत आणि खरं तर आदिवासींना त्यांची स्वतःची संस्कृती आहे, पण तिथे ख्रिश्चन मिशनरींचा प्रभाव कुकी एरियामध्ये आहे. कारण ब्रिटिश काळापासून आपल्याला माहिती आहे भारतभर सगळीकडे मिशनरी ज्या पद्धतीने गेले आणि शिक्षण आणि आरोग्यामध्ये सगळीकडे मिशनरीने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे तसंच काम त्या कुकी एरियामध्ये सुद्धा ख्रिश्चन मिशनरीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे मग ख्रिश्चन मिशनरी त्यांना ख्रिश्चन करून घेत आहेत. असं खरं तर आदिवासींची स्वतःची स्वतंत्र संस्कृती आहे, ती संस्कृती पाळण्याचा प्रयत्न ते करतायत. काही जण मिशनरी प्रभावाखाली आहेत, पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने ख्रिश्चन मिशनरी म्हणजे ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिम किंवा एक इथे सांगायला पाहिजे की भारतामध्ये हिंदू मुस्लिम तेढ जितक्या प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण केले जाते, सुदैवाने म्हणा किंवा काय माहित नाही, पण हे कुकी आणि मैतेई दोघांमध्येही मुस्लिमांना मान्यता आहे. त्यामुळे बाकी दोन्ही कुकी मैतेई एरियामध्ये जाऊ शकत नाहीत, मैतेई कुकी एरियामध्ये जाऊ शकत नाहीत, पण तिथले मुस्लिम जे आहेत ते मात्र दोन्ही एरियांमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे कदाचित उद्या मुस्लिमांनी तिथे एक सामंजस्याची भूमिका घेऊन दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा हे मैत्रीनं मान्य होईल असं अजिबात वाटत नाही. कारण आत्ताच त्यांचं सुरू झालंय की बांगलादेशातनं मुस्लिम येत आहेत आणि आमच्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत किंवा कुकीना भडकवण्याचा प्रयत्न करतात, असं त्यांचं आता हळूहळू सुरू झालंय. ते किती वेगाने ते पसरवतील माहित नाही, पण आता तरी कुकी ज्यांना ते पांगळा त्या ठिकाणी म्हणतात त्यांना आता तरी तिथे मान्यता आहे दोन्ही एरियांमध्ये. त्यामुळे आम्हाला सुद्धा ज्यावेळेला परत आमची यायची वेळ झाली त्यावेळेला आम्हाला चुराचांदपूरहून ज्यावेळेला इम्फाळला यायचं होतं त्या मधल्या बफर झोनमध्ये एक मुस्लिम ड्रायव्हरच आम्हाला त्या ठिकाणी सोडायला आलेले होते आमच्या त्या हद्दीपर्यंत. त्यामुळे ते दोन्हीकडे जाऊ येऊ शकतात. तेवढे म्हणजे उलट परिस्थिती तिथे आहे भारतातल्या इतर भागांपेक्षा. पण तरी सुद्धा ख्रिश्चन आणि हिंदू आणि ख्रिश्चन, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक किंवा हे काय म्हणायचं असे वाद जे निर्माण होण्याची खरं तर गरज नव्हती, ते वाद मात्र या ठिकाणी उजवी विचारसरणी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न करते. हे त्यांच्याशी बोलत असताना जाणवत होतो. आणि कुकी म्हणतात आम्ही मात्र सगळे म्हणजे त्यांच्या तुम्ही त्या घोषणा जरी बघितल्यात किंवा त्यांनी टाकलेले हे जरी बघितले तरी ते नेहमी म्हणतात की आपण शेजारी आहोत, एकमेकांबरोबर प्रेमाने राहूया. पण हे सांगतायत मैतेई एरियातले बोर्ड बघितले तर म्हणतात कुठल्याही रेफ्युजीजना आमच्याकडे स्थान नाहीये, निर्वासितांना आमच्याकडे स्थान नाहीये, ही लँड फक्त मैतेईंची आहे, सगळ्यांनी एकत्र राहायचं असेल तर मैतेईंचं म्हणणं ऐकलं पाहिजे, अशा पद्धतीचं एक चित्र म्हणजे बहुसंख्याकांचं ऐकलं पाहिजे अल्पसंख्याकांनी, असं एक सातत्याने तिथे मांडलं जातं आणि जे खूप धोकादायक. बरोबर आहे. देशामध्ये एकंदरीत सर्वत्र तोच प्रचार केला जातो, बहुसंख्यवादाचं राजकारण केलं जाते. शेवटच्या प्रश्नाकडे येतोय ताई आम्ही की आत्ता तुम्ही तो सगळा अनुभव आणि थरार सगळा परिस्थिती
कॅम्प्स मधली जवळपास 70,000 लोक, 60-70,000 लोक राहत आहेत अतिशय निर्वासितांसारखे. उर्वरित भारतानं हे जोडण्यासाठी, मणिपूरला भारताशी इंटॅक्ट ठेवण्यासाठी, कुकी मैत्रीवाद मिटवण्यासाठी काही पावलं उचलता येऊ शकतात का? उर्वरित भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांकडून काही प्रयत्न करता येऊ शकतात का? आणि ती कशा पद्धतीने किंवा काय केलं गेलं पाहिजे? आता एक थोडंसं म्हणजे ज्याप्रमाणे विश्वग्राम सारखी संस्था आहे की जी तिथे जाऊन आता वेगवेगळ्या पद्धतीने लोकांबरोबर जोडण्याचा प्रयत्न करते, तसंच एक व्हॉइस ऑफ मणिपूर म्हणून एक ऑल ओव्हर इंडियाचं एक नेटवर्क आहे. ते सुद्धा आता मुलांच्या प्रश्नांवरती, विशेषतः शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 प्रश्नांवरती काम करताना आपल्याला दिसते. तर असे हे जे वेगवेगळे छोटे छोटे गट आहेत, ह्या गटांनी तिथे जाऊन त्या लोकांशी संवाद साधणं, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, म्हणजे शिक्षण आणि आरोग्य हा तर सगळीकडेच अगदी ऐरणीवरचा मुद्दा आहे, कारण मुलांचं शिक्षण थांबणं किंवा तिथे आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असणं, ह्या ज्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था संघटनांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच ज्याला आपण म्हणतो उजवी विचारसरणी ज्या पद्धतीचं विष पेरायचं काम करते त्या पद्धतीने नाही, तर प्रेमाने आपुलकीने आपली माणसं आहेत असं म्हणून त्या ठिकाणी जर का त्यांच्याबरोबर जाण्याचा, त्यांना काही आर्थिक मदत असेल, आपली ज्याला कार्य म्हणजे आपण तिथे प्रत्यक्ष जाऊन करण्याची मदत असेल, आर्थिक मदत असेल, त्यांच्याशी संवाद साधणं असेल. काही वेळेला आपल्याला असं दिसतं की स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम आपण ज्या पद्धतीने करतो, किंवा काही वेळेला आपण त्या लोकांना आपल्याबरोबर आणलं आणि आपण त्यांच्या भागांमध्ये गेलो आणि त्यांच्याशी मैत्री जोडण्याचा प्रयत्न केला. तर तसे प्रयत्न होण्याची खूप गरज आहे आणि एकमेकांशी जोडून राहणं आणि नक्की तिथे काय चाललंय याच्याबद्दल आपणही प्रश्न विचारत राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपण प्रश्न म्हणजे लोकांना माहिती नाही, म्हणजे आपण सहज लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मणिपूर आपल्या भारतात आहे का, कुठे आहे ते, असंच लोक आपल्याला विचारतात आणि असं काही गंभीर प्रश्न तिथे आहे याची जाणीवही लोकांना नाहीये. त्यामुळे ते साधायचं असेल तर ह्या सगळ्या संस्था संघटनांनी एकत्र येऊन मदत करण्याची खूप गरज आहे. शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांना विचारतो, हा सगळा अनुभव तुमच्या जीवनावरती किंवा तुम्हाला माणूस म्हणून घडवण्यासाठी किंवा एकंदरीत देशाकडे, समाजाकडे, व्यक्तींकडे पाहण्याची दृष्टी कशी काय तुमची बदललेली आहे किंवा काय परिणाम झाला तुमच्यावरती या सगळ्या एकंदरीत तुम्ही गेलेल्या गोष्टी? आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रात विशेषतः मुंबई ठाण्यामध्ये काम करत होतो, त्यावेळेचे प्रश्न हे वेगळे होते. काश्मीरमध्ये विश्वग्राम सोबत गेलो त्यावेळेला आम्ही मुलांमध्ये काम करत होतो, तेव्हा मोठ्या माणसांशी आमचा फार संपर्क यायचा नाही. मुलं जी साधारणतः 6वी ते 10वी किंवा 12वी पर्यंतची यांच्यामध्ये काम करायचो, तिथे मुळात जास्त त्यांच्या प्रॉब्लेम्सशी आमचा काही फारसा संबंध येत नव्हता, फक्त शैक्षणिक विषयाशी संबंधितच होत होतं. पण इथे माणसाच्या जगण्यामध्ये किती प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि 2 समाजांमध्ये जी दरी पडते ती म्हणजे एका त्या राज्यामध्ये 2 शत्रू राष्ट्र निर्माण झाल्यासारखी वाटली. म्हणजे भारत पाकिस्तानातले लोक असतील तर 90% लोक जर विरोधात असतील तर 10% लोक जरी असतील जी एकमेकांबद्दल सहानुभूती बाळगून असतील, हे आपल्याला दिसतं. पण त्यांच्यामध्ये आम्हाला 1% लोक देखील दुसऱ्या समाजाविषयी सहानुभूती बाळगणारे दिसले नाहीत. मग हे एवढं सगळं घडेपर्यंत तिथे लोकांना कसं हे कळलं नाही आणि आता जी दरी पडली ती तिथली लोक म्हणतायत की 5 वर्ष काय 10 वर्ष काय ही अशीच दरी कायम देखील राहू शकते. हे सगळं पाहिल्यानंतर म्हणजे माणसाने एकमेकाबरोबर वागताना सौहार्दाने वागणं किती गरजेचं आहे आणि दुसरे आपल्या मध्ये येऊन विष पेरतायत हे आपलं समजून घेणं आणि त्याप्रमाणे आपल्या लोकांपासून दूर न जाण्यासाठी प्रयत्न करणं, त्यांच्यातल्या जे समजदार लोक आहेत त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करणं किती गरजेचं आहे हे पाहता आलं. आणि तिथली जी परिस्थिती, लोक जी तिथे राहत होती कॅम्प्समध्ये, ते बघून कित्येक दिवस मला इथे झोप लागत नव्हती. म्हणजे काही कॅम्प्समध्ये अस्वच्छता एवढी होती की तिथे जी मुलं बाहेर खेळत होती तिथली माती जी इतकी दुर्गंधीयुक्त माती, त्यामध्ये ती लहान मुलं बसून खेळतात, जिथे मी पाय टाकायला सुद्धा घाबरेत किंवा मला आवडणार नाही अशा ठिकाणी ती मुलं खेळताना दिसत होती. उद्या हा आपल्या घरातल्या मुलांवर प्रसंग आला तर काय वाटेल. त्यामुळे हे असे प्रसंग येऊ नये त्याच्यासाठी ह्या समाजांमध्ये किंवा अशा ठिकाणी जिथे असे तेढ निर्माण होते त्या ठिकाणी जाऊन आपल्यासारख्या संस्थांनी किंवा चांगल्या लोकांनी प्रयत्न करणं किती गरजेचं आहे हे याच्यामध्ये जास्त दिसून येतं. आणि त्यामुळे नीता जशी म्हणाली तसे समाजसेवी संस्थांनी नुसतीच मदत नव्हे तर त्यांना उभं राहण्यासाठी मदत करणं, त्यांच्यामधली द्वेषभावना मिटवण्यासाठी मदत करणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे इतकं अस्वस्थ करणारं आहे सगळं. कारण परवाच एका शैक्षणिक मदतीच्या अनुषंगाने तिथल्या एका व्यक्तींशी बोलत होतो
तर त्यांनी परवाच म्हणजे 2 दिवसापूर्वीची घटना की रात्री 10 वाजल्यापासून जे काही फायरिंग सुरू झालेलं होतं ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही 9 वाजता रात्री बोलत होतो तोपर्यंत कंटिन्युअस फायरिंग त्या कानकोप्पीच्या जवळच्या भागामध्ये चालू होतं. म्हणजे इतकी अस्वस्थ म्हणजे इतका काय म्हणायचं इतकी अशांतता तर आहेच, पण एक ह्या ठिकाणी ज्याला आपण एक कुठेही माणूसपणाचं अस्तित्व आपण मी आपल्या समोर जे कोणी उभे आहेत ती माणसं आहेत, आपण त्यांच्याशी माणूस माणसाशी माणसासारखं वागणार की नाही. म्हणजे साने गुरुजी नेहमी म्हणतात खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, पण हे जगाला प्रेम अर्पण्यासाठी आपण जिवंत राहू की नाही याची शाश्वती आज तिथल्या लोकांना राहिलेली नाहीये. आणि त्यामुळे मग जर का ह्या ठिकाणी आपण मी घरी आल्यानंतर म्हणजे मी ज्याला साधनामधलं आर्टिकल लिहिलं त्याच्यापेक्षा अधिक सविस्तर मी दुसरा आणखीन एक लेख लिहिते. मी तो लेख लिहून ज्याला शुभदाला पाठवला तर मी तिला म्हटलं हा लेख मी मानसिक दृष्ट्या थकले हा लेख लिहिताना, इतकी अस्वस्थता लिहित असताना सुद्धा जाणवं. मी तिथे रोज बघत होतो, रोज परत आल्यानंतर आपण काय बघितलं, आपण काय मिळवतोय, ही दरी आपण ज्या पद्धतीने निर्माण करतोय त्याला खरंच आपण अखंड भारताचं स्वप्न बघतोय का तुकडे झालेला भारत आपल्याला हवाय. आणि आपण माणसं म्हणून या ठिकाणी जगायला खरंच या देशामध्ये लायक आहात का. आपल्याला जर का माणसाची माणुसकी जगता येत नसेल तर आपण काय माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला अधिकार आहे असा एक प्रश्न त्या ठिकाणी नक्कीच निर्माण होतो. धन्यवाद नीताताई, धन्यवाद शुभदाताई. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी अत्यंत या संवेदनशील विषयावरती संवाद साधला. धर्म असेल, जात असेल, वर्ग असेल, ही माणसानं निर्माण केलेली आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती माणसं एवढी टिकून राहून आणि दुसऱ्या माणसाची शत्रू बनतात. धर्माचा अर्थ खऱ्या अर्थानं प्रेम आहे. धर्माचा अर्थ याचा भक्ती म्हणता येऊ शकतो. धर्म याचा अर्थ बंधुत्व असू शकतो, पण धर्म याचा अर्थ वैर, शत्रू. धर्म याचा अर्थ खून करणं, धर्म याचा अर्थ हिंसाचार करणं. अशा पद्धतीचा अर्थ सध्या बदललेल्या परिस्थितीमध्ये होताना आपल्याला दिसतोय. अमकं दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून फक्त तो माझा शत्रू आहे, अशा पद्धतीच्या विचारांची पेरणी आता आपल्या देशात आणि जगात होताना दिसते. आणि यातनं नेमकं याच्या मागे कोण आहे तर प्रत्येक वेळी आपल्याला असं दिसतंय की याच्या मागे कुठेतरी तिथे असणाऱ्या भांडवलदारांचा, तिथल्या असणाऱ्या जमिनीच्या संदर्भात, तिथल्या असणाऱ्या उद्योगाच्या संदर्भात, तिथल्या असणाऱ्या राजकारणाच्या संदर्भातला अन्वय अर्थ त्याच्या मागे असतो. आणि त्यातनं ह्या सगळ्या घटना मुद्दा म्हणून पेरून तशा पद्धतीचे विचार, तशा पद्धतीचे कॅम्प्स, तशा पद्धतीची मंडळ, तशा पद्धतीच्या बैठका घेऊन लोकांची मेंदू तयार केल्या जातात. आणि अशी ही झापडं लावलेली मेंदू रोबोट सारखी माणसं तयार झाली की माणुसकीचा जो हिंसाचार होतो तो आपल्याला आता मणिपूरमध्ये बघायला मिळतोय. आणि या संदर्भात नीताताई आणि शुभदाताईंनी आपल्याला सविस्तर बोललेले. तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.